इथे बघू शकता तुम्ही हे फिश फ्राय किंवा फिश 65 सुद्धा म्हणू शकता. खरंच खूप मस्त झालेले आहेत आणि हा इन्स्टंट मसाला वापरला आहे. कोणताही कॉर्नफ्लॉवर वगैरे वापरून नाही बनवलं. रेडीमेड मसाल्याचेच बनवले आहेत आणि खायला खरंच खूप मस्त झाले होते. इथे बघा मी अर्धा किलो मासे घेतले आहेत. आता हे कोणत्या प्रकारचे मासे आहेत मला माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही नक्की सांगा मला. तर हे मासे मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे. कधीही मासे धुतावेळेस थोडंसं ज्वारीचं पीठ टाकायचं म्हणजे माशांचा वास येत नाही. आता याच्यामध्येच मी 1 अंड टाकलं आहे आणि याच्यामध्येच आपला 65 मसाला टाकला आहे. फिश 65 मसाला. आता हे छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वेळ असेल तर तुम्ही 1 तास ठेवा मॅग्नेट करून किंवा वेळ नसेल तर 15-20 मिनिटं सुद्धा ठेवू शकता. मी फक्त 15 मिनिटं ठेवले आहे. बघू शकता तुम्ही आमची लाईट पण गेली होती. नंतर लाईट आली आमची थोड्या वेळाने. तर आता हे बघा, आता मस्त आपण फ्राय करायला घेऊ. इथे मी तेल घेतलं आहे थोडंसं. तेल छान कडकडीत गरम केलं आहे. तेल कडकडीत गरम झाल्यावर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरच हे मासे फ्राय तळून घ्यायचे. म्हणजे छान कुरकुरीत होतात आणि खायला पण खूप मस्त लागतात. आणि कमी गॅसवर केल्यामुळे छान शिजतात पण आणि गॅस जर तुम्ही फुल केला ना, तर आतून थोडे कच्चे राहू शकतात आणि क्रंची नाही होणार. तर मग त्याच्यामुळे कमी गॅसवरच तुम्ही मस्त असे फ्राय करा. खूप मस्त होतात आणि एकदम क्रंची होतात. माझ्या रेसिपीज खरंच खूप सोप्या असतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आता ह्या मसाल्यामध्ये कोणत्याही मीठ किंवा हळद वगैरे काहीही टाकायची गरज नाही. लाल लाल तिखट वगैरे काहीही टाकायची गरज नाही. ऑलरेडी या मसाल्यामध्ये सगळं असते. आणि कोणत्याही किराणा दुकानावर तुम्हाला सहज हा मसाला फिश 65 मसाला सहज कुठेही किराणा दुकानावर मिळेल. तर ₹10च पॅकेट भेटते. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खायला पण खरंच खूप मस्त झाले होते आणि फटाफट होतात. जास्त वेळ पण नाही लागत. हे बघू शकता तुम्ही. खूप मस्त झाले आहेत. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके, बाय.